नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता। एक साधा प्रश्न, अंड शाकाहारी आहे की मांसाहारी? हा प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटतो, पण याचं उत्तर देताना घराघरात, समाजात आणि अगदी शाकाहाऱ्याच्या भाषेतही मतभेद दिसतात। काही जण म्हणतात अंड्यात पिल्लू नसतं, मग ते मांसाहारी कसं? तर दुसरी बाजू म्हणते अंड कोंबडीपासून मिळतं, मग ते शाकाहारी कसं? मग खरं काय? आज थेट वार्तामध्ये विज्ञान आणि तर्काच्या आधारावर हा प्रश्न समजून घेऊया। सर्वप्रथम बाजारातील अंड नेमकं कोणतं असतं? पोल्ट्री फार्म मध्ये विक्रीसाठी मिळणारी बहुतांश सामान्य अंडी अफलित म्हणजेच अनफर्टिलायझर असतात। याचा अर्थ काय? कोंबडीने अंड तयार करण्यासाठी नर कोंबड्याशी संयोग होणं आवश्यक नसतं, म्हणून नर कोंबडा नसतानाही कोंबडी अंड घालू शकते। अशा अंड्यात भ्रूण विकसित होत नाही आणि त्यातून पिल्लू जन्माला येत नाही। म्हणजे बाजारातून आपण सामान्यतः जे अंडे खरेदी करतो त्यात पिल्लू तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नसते। मग अंड्यात जीव असतो का? इथे सर्वात मोठा गैरसमज निर्माण होतो। पिल्लू नाही आणि अंड्यात कोणतीही पेशी नाही, हे एक विधान नाही। अंड हे कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेतील एक जैविक उत्पादन आहे। त्यात विविध जैविक घटक असतात, पण अफलित अंड्यात विकसित होणारा भ्रूण नसतो, म्हणून ते अंड उबवून त्यातून पिल्लू जन्माला येत नाही। आपण समजून घेऊ की अफलित आणि फलित अंड्यात फरक काय। समजा एखाद्या कोंबडीला नर कोंबड्याचा संपर्कच नाही, तरीही ती अंडी घालू शकते। ही अंडी सामान्यतः अफलित असतील, पण नर कोंबड्याशी संयोग झाल्यानंतर तयार झालेल्या अंड्यात फलन झाल्यास योग्य परिस्थितीत भ्रूणाचा विकास होऊ शकतो। म्हणून प्रत्येक अंड्यात पिल्लू असतंच हा गैरसमज आहे, पण त्याच वेळी अंड्यात पिल्लू नाही म्हणून ते आपोआप शाकाहारी ठरतं असंही विज्ञान सांगत नाही। मग काही लोक अंड्याला शाकाहारी का मानतात? इथे विज्ञानापेक्षा शाकाहारी व्याख्या महत्वाची ठरते। काही ओ व्हेजिटेरियन लोक अंडी खातात, त्यांचा दृष्टिकोन असा असतो की अफलित अंड्यात भ्रूण नसतो आणि त्यातून प्राण्याचा जन्म होत नाही, त्यामुळे ते मांस किंवा प्राण्याचं मांस खाण्यापेक्षा वेगळं असतं। पण ही शाकाहाराची एक विशिष्ट आहार पद्धती आहे। सर्व शाकाहारी लोक अंडी खातात असं नाही। भारतात शाकाहार ही केवळ वैज्ञानिक व्याख्या नाही, त्याला धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि सामाजिक संदर्भ देखील आहेत। अनेक भारतीय शाकाहारी परंपरांमध्ये अंडी आहारातून पूर्णपणे वगळतात, कारण त्यांच्यासाठी प्राण्यापासून मिळणारे अन्न शाकाहारी आहाराचा भाग मानलं जात नाही। म्हणूनच भारतात सामान्य बोलचालीत अंड मांसाहारी आहे असं वर्गीकरण मोठ्या प्रमाणावर केलं जातं। बरं, अंड्यात पोषण मूल्य असतं का? तर हो, अंड हे प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटकांचा स्रोत आहे। विशेषतः अंड्यातील प्रथिने शरीरासाठी महत्वाची असतात। पण एखादा पदार्थ पौष्टिक आहे किंवा नाही यावरून तो शाकाहारी किंवा मांसाहारी ठरत नाही। पोषण आणि आहार वर्गीकरण हे दोन वेगळे मुद्दे आहेत। अंड शाकाहारी की मांसाहारी याचं एकच उत्तर सगळ्यांना लागू होत नाही। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर बाजारातील सामान्य अफलित अंड्यात विकसित भ्रूण नसतो आणि त्यातून पिल्लू तयार होत नाही। ओ व्हेजिटेरियन दृष्टिकोनातून अशा अंड्यांचा आहारात समावेश केला जातो। पारंपरिक भारतीय शाकाहारी दृष्टिकोनातून
अंड प्राणीजन्य असल्यामुळे ते मांसाहारी मानलं जातं. म्हणून हा प्रश्न केवळ अंड्यात पिल्लू आहे की नाही इतकाच नाही. तो प्रश्न आहे आपण शाकाहाराची व्याख्या नेमकी कशी करतो. आणि कदाचित म्हणूनच अंड्याभोवतीचा हा वाद आजही संपलेला नाही. अंड्यात पिल्लू नसणं ही वैज्ञानिक वस्तुस्थिती असू शकते, पण त्यामुळे अंड सर्वांसाठी शाकाहारी ठरत नाही. कारण शाकाहारी ही संज्ञा कोणत्या निकषावर वापरली जाते यावर अंतिम वर्गीकरण अवलंबून असतं. विज्ञान तथ्य सांगतं, पण आहाराची निवड अनेकदा संस्कृती आणि वैयक्तिक मूल्यांवर ठरते. अंड्यात जीव आहे का हा प्रश्न विज्ञान सांगेल, पण शाकाहाराची सीमा प्रत्येकाची वेगळी राहील. तथ्य समजून घेतलं तर वाद कमी होतील आणि अन्नाबद्दलचे निर्णय अधिक स्पष्ट होतील. तुमच्या मते अंड शाकाहारी आहे की मांसाहारी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. थेट वार्ता, सखोल विश्लेषण.